काही भेटी त्या जणू काही नियतीनेच लिहून ठेवलेल्या असतात. अशा भेटी ज्या आपल्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतात आणि एका क्षणात युगानुयुगांची प्रतीक्षा संपवतात. चला तर मग, आज आपण वाल्मिकी रामायणाच्या अरण्यकांडातून एका खास प्रवासाला निघूया. हा एक असा प्रवास आहे जिथे एकीकडे एका भक्ताची युगानुयुगांची तपश्चर्या फळाला येते, तर दुसरीकडे एका अवतारी पुरुषाच्या मानवी वेदनेचा प्रवास सुरू होतो. कधी विचार केलाय की फक्त एका भेटीसाठी कोणी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावू शकतं का? हा प्रश्नच आपल्याला थेट घेऊन जातो शबरीच्या अढळ श्रद्धेपाशी. ही फक्त एका स्त्रीची गोष्ट नाही, तर ही एका युगाच्या भक्तीची, एका अखंड साधनेची गाथा आहे. तर आपली कथा सुरू होते त्या क्षणी, जेव्हा सीतेच्या शोधात असलेले श्रीराम आणि लक्ष्मण पंपा सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन पोहोचतात. हे तेच ठिकाण आहे, तेच ठिकाण जिथे मतंग ऋषींच्या महान शिष्यांनी तपश्चर्या केली होती आणि जिथे एका महान संयमी प्रतीक्षेचा अंत होणार होता. जरा डोळ्यासमोर आणा ते चित्र. घनदाट जंगल, काट्याकुट्यातून प्रवास करून थकलेले दोन भाऊ, आणि अचानक त्यांच्यासमोर एक अशी जागा येते जी जणू स्वर्गाचाच एक तुकडा असावा. आजूबाजूला धोकादायक अरण्य आणि मध्ये ही शांत, निर्मळ, आध्यात्मिक ऊर्जेने भरलेली जागा. असं वाटत होतं जणू निसर्गानेच या जागेला जपून ठेवलंय एका खास भेटीसाठी. आणि याच आश्रमात तिची प्रतीक्षा करत होती शबरी, एक सिद्ध योगिनी, जिने आपलं अख्खं आयुष्य फक्त आणि फक्त एका क्षणासाठी वाहून दिलं होतं. आणि आज आज तो क्षण आला होता. तिची तपश्चर्या फळाला येणार होती. आता बघा, शबरीचं स्वागत कसं होतं. तिने रामाला पाहताच ओळखलं. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहतायत, पण तिची प्रत्येक कृती ही शास्त्रानुसार आहे. तिने त्यांचे पाय धुतले, त्यांना बसायला आसन दिलं आणि वनातली सगळ्यात उत्तम फळं, कंदमुळं त्यांना अर्पण केली. म्हणजे तिची भक्ती केवळ भाबडी नाहीये, तर तिला गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाची, शास्त्रांची पूर्ण जाण आहे. आणि इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपण जी गोष्ट ऐकतो ना, की शबरीने रामाला उष्टी बोरं दिली, ती कथा वाल्मिकी रामायणात नाहीये. ती आपल्याला पद्मपुराणात सापडते. वाल्मिकी ऋषी शबरीला एक सिद्ध योगिनी म्हणून सादर करतात. म्हणजे तिची भक्ती ही ज्ञानावर आणि शिस्तीवर आधारलेली होती. तिने सगळा पाहुणचार यथाविधी म्हणजे शास्त्रानुसार केला. आणि आता श्रीरामांची महानता बघा. ते तिच्याकडे एक साधीसुधी वृद्ध स्त्री म्हणून बघतच नाहीत. नाही, ते तिच्यातली महान तपस्विनी पाहतात. तिच्या साधनेचा आदर करतात. ते तिला काय विचारतात? तुमची तपश्चर्या निर्विघ्नपणे पार पडली ना? तुमच्या गुरूंची सेवा फळाला आली ना? हा संवाद म्हणजे दोन महान आत्म्यांचा आहे, जिथे एक जण दुसऱ्याच्या आध्यात्मिक प्रवासाचा सन्मान करतोय. आणि यावर शबरीचं उत्तर, ते तर जणू भक्तीचं शिखरच आहे. ती अक्षरशः गहिवरून म्हणते, तुमच्या एका दर्शनानं आज माझा जन्म, माझी तपश्चर्या, माझ्या गुरूंची सेवा, सगळं काही सफल झालं. ज्या क्षणाची मी वाट बघत होते, तो क्षण आज आला. तुमच्या एका दृष्टिक्षेपाने मी धन्य झाले. विचार करा, तिच्यासाठी रामाचं दर्शन हेच तिच्या संपूर्ण आयुष्याचं फळ होतं. आता आयुष्याचं ध्येय तर पूर्ण झालं. मग पुढे काय? शबरी आता अंतिम मुक्तीची, मोक्षाची इच्छा व्यक्त करते. तिला तिथे जायचंय जिथे तिचे गुरु गेले होते, आणि त्यासाठी ती श्रीरामांकडे परवानगी मागते. हा क्षण खरंच अंगावर काटा आणणारा आहे. श्रीरामांनी होकार देताच शबरी योगाग्नी प्रज्वलित करते. पण हा अग्नी तो जाळण्यासाठी नाहीये, तो बदलण्यासाठी आहे. ती अत्यंत शांतपणे त्या अग्नीत प्रवेश करते आणि तिचं ते वृद्ध शरीर ते जळून भस्म होतं. आणि त्याच ज्वालांमधून एक दिव्य, तेजस्वी रूप बाहेर येतं. दिव्य वस्त्र, अलंकार घालून ती मोक्ष मिळवते आणि स्वर्गाकडे निघून जाते. एका भक्ताचा यापेक्षा मोठा सन्मान तो काय असणार? आणि इथे खूप इंटरेस्टिंग पॉइंट समोर येतो. याच प्रवासात आपण पाहिलं की जटायूलाही रामाकडूनच मोक्ष मिळाला. पण दोघांचे मार्ग वेगळे होते. जटायूचा मार्ग होता कर्म आणि बलिदानाचा, अ पाथ ऑफ ॲक्शन. त्याने सीतेसाठी लढता लढता प्राण दिले. तर शबरीचा मार्ग होता भक्ती आणि ज्ञानाचा, अ पार्ट ऑफ डिव्होशन. तिने आयुष्यभर फक्त प्रतीक्षा आणि सेवा केली. यातून श्रीराम काय सांगतात की मार्ग कोणताही असो, तो जर खरा असेल, प्रामाणिक असेल, तर तारणहार म्हणून ते प्रत्येकाला स्वीकारतात.
तर शबरीच्या त्या दिव्य मोक्षानंतर कथेचं वळण आता थेट श्रीरामांच्या नाजूक मानवी भावनांकडे येतं. राम आणि लक्ष्मण त्या आश्रमातून निघून पंपा सरोवरावर पोहोचतात आणि ही सुंदर जागा ती आता श्रीरामांच्या व्याकुळ मनाचा आरसा बनणार होती. शबरीच्या भेटीमुळे ना श्रीरामांच्या मनात एक आशेचा किरण जागा होतो. त्यांना शुभ संकेत जाणवू लागतात. त्यांचा उजवा डोळा आणि बाहू स्फुरण पावतो, जे विजयाचं लक्षण मानलं जातं. त्यांचा उद्देश पुन्हा एकदा पक्का होतो. ते लक्ष्मणाला म्हणतात, आता आपल्याला सुग्रीवाला भेटलंच पाहिजे. त्याच्या मदतीशिवाय सीतेचा शोध पूर्ण होऊच शकत नाही. आणि मग ते पोहोचतात पंपा सरोवरावर. आणि काय ते सौंदर्य! आहाहा! जणू काही निसर्गाने आपली सगळी कला तिथेच ओतली होती. निळ्याशार रत्नांसारखं पाणी, त्यावर हजारो कमळं, किनाऱ्यावर सुंदर फुलझाडं, पक्ष्यांचा तो गोड आवाज. पण म्हणतात ना, जेव्हा मन दुःखी असतं तेव्हा जगातली सगळ्यात सुंदर गोष्टसुद्धा बुचायला लागते. आणि श्रीरामांसोबत नेमकं हेच होतं. सरोवराचं ते सौंदर्य, तो बहरलेला निसर्ग श्रीरामांच्या जखमेवरची खपली काढतो. त्यांना प्रत्येक सुंदर गोष्टीतून सीतेची आठवण येते आणि त्यांची वेदना ती आणखीनच वाढते. इथे आपल्याला श्रीरामांचा आतला संघर्ष दिसतो. ते लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा बघ, किती सुंदर आहे हे वन, पण माझ्यासाठी या सौंदर्याला काहीच अर्थ नाही. एकीकडे सीतेच्या विरहाची आग मला जाळतेय आणि दुसरीकडे माझा भाऊ भरत, तो माझ्यामुळे अयोध्येत काय दुःख सोसत असेल ही चिंता मला पोखरतीये. एकाच वेळी पत्नीसाठी प्रेम आणि भावासाठी करुणा, हेच तर त्यांचं विशाल हृदय आहे. त्यांची वेदना इतकी तीव्र आहे की ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद होतो त्याच गोष्टी त्यांना त्रास देतायत. ते म्हणतायत, वसंताची ही थंडगार झुळूक मला अग्नीच्या झोतासारखी वाटतेय. कोकिळेचं गाणं ते जणू माझ्या काळजाला टोचतंय. ही फुललेली झाडं पाहून मला फक्त आणि फक्त सीतेची आठवण येते आणि माझं दुःख अजूनच वाढतं. आणि या क्षणी आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम एक माणूस म्हणून दिसतायत. हो, ते परमेश्वर आहेत, पण इथे ते एका सामान्य माणसासारखे विलाप करतायत, दुःख व्यक्त करतायत. त्यांची वेदना खरी आहे, त्यांचं दुःख अफाट आहे. आणि म्हणूनच रामायण आपल्याला इतकं आपलंसं वाटतं, कारण ते देवाच्या मानवी भावनांनाही तितकंच महत्त्व देतं. पण दुःखाच्या या खोल दरीतही कर्तव्याचा मार्ग सोडायचा नसतो. आणि श्रीराम हेच करतात. त्यांच्या जीवनाचा उद्देशच त्यांना या भावनिक वादळातून बाहेर पडायला मदत करतो. आणि म्हणून असह्य दुःख होत असूनही श्रीराम स्वतःला सावरतात. ते पुढचं पाऊल उचलतात. लक्ष्मणासोबत ते ऋष्यमुख पर्वताकडे चालायला लागतात. हे फक्त एका पर्वतावर चढणं नाहीये, हे दुःखातून बाहेर पडून कर्तव्याकडे जाणं आहे, त्या युतीकडे जी सीतेला शोधण्याची एकमेव किल्ली आहे. आणि ऋष्यमुख पर्वतावर त्यांचं आगमन हे अरण्यकांड नावाच्या एका मोठ्या खडतर अध्यायाची समाप्ती आहे. एक असा अध्याय जिथे भक्तीला पूर्णत्व मिळालं आणि मानवी वेदनेलाही वाट मोकळी करून दिली. आता एक नवा अध्याय सुरू होणार होता, किष्किंधाकांड, नवी आव्हानं आणि नवी मैत्री. तर मग ह्या सगळ्या कथेतून आपण काय शिकायचं? एकच गोष्ट, शबरीचं आयुष्य आपल्याला भक्तीतला उद्देश शिकवतो, एका ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करणं. आणि श्रीरामांचा प्रवास तो आपल्याला कर्तव्यातला उद्देश शिकवतो. दुःख कितीही मोठं असलं, वेदना कितीही तीव्र असली, तरी आपलं कर्तव्य, आपला धर्म याला कधीच विसरायचं नाही. हीच या अध्यायाची सर्वात मोठी शिकवण आहे. ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील. पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा, जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ. स्टोरीज, पीपल, पर्पज.